मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. आपण या व्याख्यानमालेचा आजचा आपला 20वा भाग आहे आणि याच्यामध्ये आपला आजचा जो विषय आहे तो आहे माइंडसेट. या विषयावर आपण या ठिकाणी बोलणार आहोत की कशा पद्धतीनं आपला एक माइंडसेट तयार करायला पाहिजे. आपल्याला सवयी लावल्या पाहिजेत की ज्या माध्यमातून आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करू शकतो. आणि मग याच्यामध्ये पहिले जे काही 1-2 भाग बघितलेले आहेत, त्याच्या पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे, की सवयी ज्या आहेत, त्या सवयी म्हणजे आपल्याला ॲटॉमिक हॅबिट नावाचं एक या ठिकाणी पुस्तक तुम्ही सगळ्यांनी वाचलं असणार आहे. ते पुस्तक या ठिकाणी आपल्याला शिकवतं, की दररोज 1% अशी या ठिकाणी स्वतःमध्ये आपण सुधारणा करत जायची. आणि मग या सुधारणांचे होणारे दीर्घकालीन परिणाम जे आहेत, ते परिणाम आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे असतात हे लक्षात घ्या. मग इथं मोटिव्हेशन आणि सिस्टम ज्याला म्हणता येईल आपल्याला, की आपल्याला आपण एक या ठिकाणी अ, उद्दिष्ट ठरवतो आणि त्याच्यासाठी प्रयत्न करतो किंवा आपण त्याच्याबरोबर एक सिस्टम तयार करतो. त्यातला फरक लक्षात घ्या तशा पद्धतीने, की आपण ज्यावेळेला मोटिव्हेशनवर काम करायला लागतो, त्यावेळेला कधीतरी डिमोटिव्हेट होण्याची शक्यता असते आणि ज्यावेळेला डिमोटिव्हेट होतो, ज्यावेळेला आपल्या समोरची प्रेरणा जी आहे ती संपून जाते, त्यावेळेला त्या कामामध्ये लिथर्जीपणा येणं किंवा त्या कामातून आपण या ठिकाणी अपयश या ठिकाणी आपल्याला फेस करावं लागू शकतं. त्यामुळे आपल्याला व्यवस्था बनवावी लागेल, सिस्टम बनवावी लागेल आणि सिस्टम दररोज या ठिकाणी तुमच्यामध्ये मोठे बदल घडवू शकते. आणि मग ती कशी बनवावी लागेल, की अगदी अचानक सगळं चेंज होईल का? आपण याच्यावर चर्चा केलेली आहे लक्षात घ्या, की 365 दिवस उपक्रम चालू होण्याच्या अगोदर तो उपक्रम 90 दिवसाचा झाला. 90 दिवसाच्या अगोदर चालू होण्याच्या अगोदर तो आठवड्याला 1 दिवस होता. आठवड्याला 1 दिवसानंतर 90 दिवसावर आलो. 90 दिवसावरून आपण या ठिकाणी 365 वर आलो. 5 मिनिटावरून 15 मिनिटावर आलो. 15 मिनिटावरून आपण या ठिकाणी 25 मिनिटांवर आलो. लक्षात घ्या. हा बदल काय आहे? तर हा बदल ज्याच्यामध्ये झाला अशा 40-45 लोकांना याची सवय लागली, की आता मला 6:55 ला या ठिकाणी रेडी राहायचं आहे. 6:55 मला पॉसिबल असेल तर व्हिडिओ ऑन करायचा आहे. 6:55 मला हे सगळं ऐकायचं आहे. 6:55 मला हे लिहून घ्यायचं आहे. ही एक सवय लागली. म्हणजे तुमचा दिवस हा 6:55च्या अगोदर चालू होण्याची 1% सवय सुरू झाली लक्षात. आता आपण म्हणतो दररोज 1 तास अभ्यास करणार आहे, दररोज 5 तास अभ्यास करणार आहे, का दररोज मला 5 किलोमीटर चालायचं आहे, दररोज 2 तास व्यायाम करायचा आहे. तर या गोष्टींपेक्षा याची सवय लागण्यासाठी जी छोटा-छोटा बदल आपण चालू करतो. म्हणजे अगदी या पुस्तकामध्ये सांगितलेल्या काही गोष्टी लक्षात येतील, की तुम्हाला दररोज 40 मिनिटं चालायची याची सुरुवात कुठं कराल? की दररोज मी सकाळी लवकर उठणार आहे आणि 2 मिनिटं शूज घालून तसंच बसणार आहे. ही सुरुवात होऊ शकते कदाचित त्या पहिल्या ॲक्टिव्हिटीच्या लक्षात घ्या. शूज घालून मी तसंच बसलो 2 दिवस. त्याच्यानंतर वाटलं तर घातले शूज तर जरासं चालून बघू 1-2 मिनिटं. मग ते 2 मिनिटाचे हळू या ठिकाणी बदल करत या ठिकाणी लगेचच त्याचं रूपांतर मोठ्या व्यवस्थेमध्ये होतं. सिस्टम हा भाग महत्त्वाचा आहे लक्षात घ्या. मोटिव्हेशन हे क्षणिक असतं. म्हणजे एक पिक्चर बघितला, त्याच्याविषयी तुमच्यामध्ये एनर्जी निर्माण झाली, की लगेच या ठिकाणी आपण चालू करतो. पुन्हा या ठिकाणी तुम्ही डिमोटिव्हेट झालात, तुमचं लक्ष विचलित झालं, तर आपण या ठिकाणी बाजूला पडतो. तर व्यवस्था बनवणं म्हणजे आपल्या शरीराला, आपल्या मनाला त्या सवयी लावणं चांगल्या पद्धतीच्या आणि याचा साधा रूल आहे दररोज 1% जे आहेत आपण ते कालच्यापेक्षा आज थोडंसं सुधारित झालं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे. 1-1% बदल जो आहे, तो बदल या ठिकाणी आपण करायला पाहिजे. लक्षात घ्या, की आपल्याकडे काय म्हणतो, की इच्छाशक्तीच्या बाबतीत एक भ्रम आहे, की माझी विल पॉवर कमी आहे, असे म्हणणारे लोक मला दुर्दैवाने भेटतात. लक्षात घ्या. हा भ्रम आहे, असं नसतं. प्रत्येकाच्याकडे एक स्ट्राँग अशी या ठिकाणी इच्छाशक्ती असते. गरज असते ती तुमच्या आजूबाजूची जी काही एन्व्हायर्नमेंट आहे ना, त्या एन्व्हायर्नमेंटमध्ये कशा पद्धतीने तुम्ही स्वतःला प्रेझेंट करता, हे फार महत्त्वाचं आहे लक्षात घ्या. की आपण काय म्हणतो त्याच्यामध्ये, की अ, मला पुस्तक वाचायचं आहे, बरोबर? मला 10 पुस्तकं वाचायची आहेत, 5 पुस्तकं वाचायची आहेत, असं म्हणण्यापेक्षा मी वाचक आहे, मी वाचतोय. बदल कसा होतो लक्षात त्याच्यामध्ये. नवीन सवयी ज्या लागतात त्याची एक साखळी, शृंखला बनली पाहिजे हे लक्षात घ्या. नवनवीन एक झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी. म्हणजे मला वाचायची सवय लागली, मग त्याच्या नोट्स काढायची सवय लागेल, मग त्याच्यानंतर प्रेझेंट करण्याची सवय लागेल. प्रेझेंट करण्याची सवय, मग डिबेट करण्याची सवय लागेल. मग त्यातनं मार्केटिंग स्किल माझं डेव्हलप होईल. अशी एकावर दुसरी सवय जी आहे ती डिपेंड असते लक्षात घ्या. आणि या पद्धतीच्या सवयींची शृंखला जी आहे ती तयार करणं म्हणजे आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर आपण केलेले प्रयत्न आहेत आणि त्याची एक सिस्टम तयार करणं ते असू शकतं लक्षात अशा पद्धतीत. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी सर्वात मोठी चूक आपण काय करतो, की मला इतकं किलो वजन कमी करायचं आहे, मला अधिकारी बनायचं आहे. त्याच्यापेक्षा आपण या ठिकाणी छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात घ्या. साध्या-साध्या गोष्टी आहेत. मुलांच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळेला मुलं म्हणतात, "मी आजपर्यंत 20 वेळा सिगारेट सोडली." काय म्हणतात? 20 वेळा सिगारेट सोडली. म्हणजे त्याच्यावर कंट्रोल राहत नाही लक्षात घ्या. त्याच्यापेक्षा आपण म्हटलं, की बाबा मी ओढतच नाही. हा
एक आपल्याला सांगण्याचा प्रकार आहे लक्षात त्याच्या पद्धतीनं, की मी या ठिकाणी 2 तास अभ्यास करायचा आहे. आपण काय म्हणतो 2 तास अभ्यास करायचा आहे. त्याच्यापेक्षा छोटासा बदल आपण करू शकतो. मी दररोज 2 तास अभ्यास न चुकता करतो. शब्दांमधला फरक जो आहे तो आपल्याला स्वतःला ट्रेन करण्यासाठी उपयोगाला ठरतो लक्षात घ्या त्याच्या बाबतीत. तर हा बदल करता येईल का? वाक्यरचनेमधला बदल किती इम्पॅक्ट करतो, तो तुमच्याविषयी स्वतःच्या मनाला वारंवार सूचना देत राहतो, की मी अभ्यास करतोय, मी वाचन करतोय, मी व्यायाम करतोय. करायचा आहे म्हणण्यापेक्षा, अपूर्ण भूतकाळात जाण्यापेक्षा वर्तमान काळ मी ते करतोय, हा स्वतःच्या मनाला ट्रेन करण्याचा, छोट्या-छोट्या सवयी लावण्याचा एकदम सोपा, सहज, सुंदर मार्ग आहे. यासाठी कुठे तुम्हाला फीस भरावी लागत नाही. यासाठी फार कष्ट करावे लागत नाहीत. आणि मग तुम्ही जसं-जसं या ठिकाणी एक-एक गोष्ट अचीव्ह कराल, तेव्हा भरपूर गोष्टी आपल्या बास्केटमध्ये साठलेल्या असतील. आपला 365 चा उपक्रम हा त्यातलाच एक भाग आहे. एकदम 365 विषयावर वाचन माझंही झालं नसतं. एकदम या ठिकाणी 52 आठवड्याचं या ठिकाणी लेक्चर मी तयार केलंच नसतं. पण आज आता ज्यावेळेला आपण ही घेतली सीरीज, त्यावेळेला दररोज एक-एक गोष्ट करत असताना आज मागवून बघताना 20 असे विषय झाले. 20 विषयावर आपण बोललो, की ज्या या ठिकाणी उपयोगाचे असू शकतात. तेवढा कंटेंट तयार झाला. हे एक-एक बदल होत जातो लक्षात घ्या. तो बदल जो आहे तो 1-1% म्हणतो पर्सेंटेज वाईज आपल्या पर्सनॅलिटीमध्ये बदल करण्यासाठीची एक सिस्टम डेव्हलप करणं ही आपली गरज असते आणि ती जाणीवपूर्वक आपल्याला करावी लागते हे लक्षात घ्या. मला याच्यापैकी आता जे तुम्ही सगळे जर आहात तरी या ठिकाणी चॅट बॉक्समध्ये अशा 2 सवयी सांगायच्या, की जे करियर कट्ट्याला जॉइन झाल्यापासून आत्तापर्यंत तुम्हाला जी सिस्टम म्हणून ज्या सवयी लागल्या, अशा 2 सवयी प्रत्येकाने चॅट बॉक्समध्ये अगदी फास्ट टाकायच्या, जास्त वेळ नाही घ्यायचा त्याच्यामध्ये. अगदी फास्ट केल्या. त्या अशा आहेत, की सकाळी लवकर उठणे ही एक सवय मला लागली आणि टाईम मॅनेजमेंट ही सवय मला लागली लक्षात घ्या. ही एका दिवसात घडली का? नाही. हळू-हळू आपण या ठिकाणी त्या प्रयत्न करत राहिलो आणि ह्या सवयी लागलेल्या आहेत. आणि मग त्याच्यात आता कसं आहे, की आपण जसं फायनान्शियल लिटरसीमध्ये बघितलं, कंपाउंड रेट इंटरेस्टने तुमची या ठिकाणी संपत्ती वाढत जाते. तसं पर्सनॅलिटीच्या बाबतीमध्ये चांगली सवय हळू वाढत जाते आणि त्याचे रिझल्ट्स जे आहेत ते दीर्घकाळ आपल्याला या ठिकाणी मिळतात, हे लक्षात घ्या. अवांतर वाचनाची सवय लागली. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे हे लक्षात याच्या बाबतीतनं. त्याच्यानंतर या ठिकाणी पुढे बघतो, की आपल्या काम करण्याची सुरुवात कशी होते? म्हणजे बऱ्याच वेळा तुमचा अलार्म लावता, तुम्ही उठता, मग 5 मिनिटाचा अलार्म, मग परत 15 मिनिटाचा अलार्म लावायचा आणि तसंच राहतं त्याच्यामध्ये. तुम्हाला सकाळी उठून या ठिकाणी बाहेर जायचंय, रनिंगला जायचंय, वॉकिंगला जायचंय, फिरायला जायचंय आणि होतच नाही त्याच्यामध्ये. तर मग आपल्यासमोर आपली ट्रॅक पॅन्ट, आपलं टी-शर्ट आणि शूज समोर दिसेल अशा ठिकाणी ठेवता येईल का? उठल्या-उठल्या लगेच अरे ते जायला पाहिजे आपल्या समोर दिसतंय त्याच्यामध्ये. मला वाचायचंय ते वाचन करण्याची पुस्तकं जी आहेत ती माझ्या समोर राहतील अशा पद्धतीचे म्हणजे आपल्या आजूबाजूचं एन्व्हायर्नमेंट देखील जाणीवपूर्वक आपण बनवूया ना. छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. जे काम करायचं आहे, त्या गोष्टीसाठी आपण पुढे जाऊ. म्हणजे मला अभ्यास करायचा तर मोबाईल माझा दुसरीकडे ठेवता येईल का? त्याला डिस्टर्ब करणारी नोटिफिकेशनच्या मोडवर ठेवून त्याची सवय लावून घेता येईल. हळू या सवयी लावणं म्हणजे ह्याची शृंखला तयार करणं हे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे आणि आपण ते या ठिकाणी करतो हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. आता या सगळ्या गोष्टींच्या मध्ये लक्षात घ्या, की एक आपल्याला अडचण असते तो असतो स्वतःविषयीचा असणारा न्यूनगंड. मी खेडेगावातनं आलेलो आहे. मी छोट्या शहरातनं आलेलो आहे. मला चांगले अकॅडमिक एक्सलन्स मिळालेलं नाहीये. मला अकॅडमिक एन्व्हायर्नमेंट मिळालेलं नाही. माझ्या फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये या गोष्टी कुठे चाललेल्या नाहीत. हा सातत्यानं आपण आपल्याविषयी केलेला निगेटिव्ह विचार हा आपल्याला जास्त मोठ्या प्रमाणामध्ये घातक आहे लक्षात घ्या. यापेक्षा आपल्याला या ठिकाणी जिथून कुठं आला असेल, ती आयडेंटिटी बाजूला ठेवून आपल्याला या ठिकाणी ही सातत्यानं गोष्ट स्वतःच्या मनावर बिंबवावी लागेल, की जी परिस्थिती होती किंवा आहे, याच्यात माझा काही दोष नाही. पण ही बदलणं माझ्या हातात आहे, त्यासाठी मी प्रयत्न करतोय. हे सातत्यानं सांगत राहणं गरजेचं आहे लक्षात घ्या. हा काही भाग रिपीट होतोय. मी वारंवार तेच पण ही परिस्थिती आपण बदलणं गरजेचं आहे लक्षात घ्या. बऱ्याच वेळा शेतीमध्ये आपण बघतो, की पिकवलं तर लगेच उगवतं का? नाही उगवत. म्हणजे बांबूसारखे जर झाड वनस्पतीचं पीक जर तुम्ही घेतलं, तर बांबू कित्येक वर्ष वर दिसतच नाही. उंचीच वाढत नाही त्याची. आणि तो एकदा उंची वाढायला लागली, की भर मग 30-40 फुटापर्यंत वाढून जातो. तसं तुमचा पहिला जो काही वयाच्या 20-22 वर्षापर्यंतचा काळ आहे, त्याचे रिझल्ट दिसणारच नाही. त्याच्यात फक्त तुम्ही प्रॅक्टिस करताय, अजून तुम्ही स्वतःलाच घडवताय असं दिसेल. पण एका विशिष्ट लेव्हलनंतर त्याचे रिझल्ट्स मिळायला लागतील तुम्हाला. त्यातनं तुम्हाला या ठिकाणी सातत्यानं नवनवीन गोष्टी दिसायला लागतील. अचिव्हमेंट तुमच्या ज्या आहेत, त्या अचिव्हमेंट दिसतील. अचिव्हमेंट दिसण्यासाठी महत्वाचं आहे, की पहिल्यांदा आपण या ठिकाणी स्वतःवर या पद्धतीच्या व्यवस्था बनवण्यासाठी काम केलं पाहिजे. आता तुम्ही कसं करू शकता? काही मंडळींना आपल्यातला अधिकारी बनायचं आहे. काही मंडळींना या ठिकाणी आपल्यातल्या व्यावसायिक बनायचं आहे. काही मंडळींना आपल्यातल्या लेक्चरर बनायचं आहे. काहींना स्वतः या ठिकाणी काही
नवीन प्रॉडक्ट डेव्हलप करायचे आहेत, जे काही तुमची गोष्ट असेल, मग त्याला कशी सवय लावू शकतो आपण, तो प्रयत्न करतोय जाणीवपूर्वक. लक्षात घ्या. म्हणजे काय, की आपल्यातल्या एका विद्यार्थ्याचं मला सांगितलं, की मला कंटेंट क्रिएशनमध्ये इंटरेस्ट आहे. त्याचं स्किल चांगलं होतं आणि त्याला स्पर्धा परीक्षेची पण तयारी आहे. मग स्पर्धा परीक्षेचं वातावरण असतं, पण तो कंटेंट क्रिएशनला त्या पद्धतीचं वातावरण देण्याचा प्रयत्न सातत्याने करिअर कट्ट्याच्या माध्यमातून केला जातो. आपल्यातले काही आहेत, की मराठीमध्ये उत्कृष्ट बोलू शकतात. मग त्याला ती संधी कशी देता येईल? तो पुढे वारंवार पद्धतीने संधी देऊन तो पुढे कसा येईल? याचा विचार आपण करत असतो. लक्षात घ्या. म्हणजे तुमच्यामध्ये जे स्किल आहे आणि तुम्ही जर ते दाखवलं, तर पुढे आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या या गोष्टी काय करू शकतो, मिळत असतात. म्हणजे प्रत्येकाला ही संधी मिळते, जर तुम्ही इतरांनाही सांगायला सुरुवात केली, की माझ्याकडे ह्या गोष्टी आहेत. मी त्या गोष्टी या ठिकाणी करू शकतो. आपल्याकडे काय होतं, की आपण टाळण्याचा प्रयत्न करतो. कष्टाळू आणि कसं टाळू हे 2 शब्द आणि ह्या 2 पर्सनॅलिटी लक्षात घ्या. आपण काय करतो, की एक व्यक्ती आपल्यातली अशी आहे, की ती त्याला सवय लागते, की मला प्राचार्यांच्या समोर प्रत्येक वेळा जाऊन उभं राहायचंय का? सर माझ्याकडचं काम संपलेलं आहे. नवीन काही काम तुमच्याकडे आहे का? त्या व्यक्तीकडे जबाबदारी स्वीकारण्याची, त्याचबरोबर या ठिकाणी नवनवीन कामं करण्याची एक सवय असते. त्याला तुम्ही बऱ्याच वेळा मुलं चेष्टा करत असताना काय म्हणता? तो शिक्षकांचा चमचा आहे, असा शब्द तुम्ही वापरता. लक्षात घ्या. ते असं वापरणाऱ्याला वापरू द्या. त्याचा काहीच फरक, पण तुम्हाला जबाबदारी मिळते नवीन, कारण तुम्ही ती पूर्ण करताय. लक्षात घ्या. एखादं काम म्हणजे असं काम करावं, की परत त्याने आपल्याला कामच देऊ नये, असं आपल्याला बऱ्याच वेळा सांगितलं जातं. म्हणजे मुद्दामच चुकीची कामं करणं, ती जमत नाहीत असं म्हणणं, आपण बावळट कसे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करणं आणि कामं टाळणं, कसं टाळू हे लक्षात घ्या त्याच्या बाबतीत. हा जर प्रयोग करत असाल, तर तुम्हाला वाटतं, की क्षणिक मी हे काम टाळलं कसं बघा. आलं लक्षात? पण त्याचा दीर्घकालीन परिणाम असा असतो, की तुमच्या विषयीच्या त्या एक सर्कलमध्ये वातावरण, ह्याला काही काम सांगू नका, हा करेलच असं नाही आणि हा गोंधळ घालणारे 100% आहे त्याच्यामध्ये. हे तुमच्याविषयीचं वातावरण तयार कोणी केलं? तर आपण स्वतःच ते वातावरण तयार केलं. लक्षात घ्या. कारण आपण या ठिकाणी तेवढा वेळ स्वतःसाठी दिला नाही, का त्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या नाही. ते लक्षात त्याच्या बाबतीतनं. तुमच्यापैकी किती लोकांना असा अनुभव आलेला आहे, की तुम्ही जास्त शिक्षकांच्या जवळ असता, जास्तच पुढं-पुढं करता. हा अनुभव किती लोकांना आलाय त्याने हँड रेज करा फक्त. हा अनुभव किती लोकांना आलाय त्याने हँड रेज करा फक्त. म्हणजे बाकीच्यांच्याकडनं असे टोमणे ऐकायला मिळतात अशा लोकांनी. याचा अर्थ असा आहे, की तुम्ही लोकं एक स्टेज पुढे आहात. तुम्हाला या ठिकाणी अंगावर जबाबदारी घेण्याची, ती जबाबदारी पूर्ण करण्याची सवयी लागलेली आहे. हे लक्षात घ्या. हे स्वतःविषयी पहिल्यांदा नोटिंग करायला सुरुवात करा. तुम्ही डायरीमध्ये आजच्या टास्कमध्ये आपण लिहिताना काय लिहिणार आहे, की अशा कोणत्या गोष्टी आहेत, की ज्या मला बदलायच्या आहेत माझ्यामधल्या. 5 गोष्टी असू शकतात, 10 गोष्टी असू शकतात, 1 गोष्ट असू शकते. म्हणजे मला बोलता येत नाहीये. मला भाषणामध्ये चांगले शब्द वापरता आहेत. माझ्या बोलीभाषेतले शब्द मला कमी करायचे आहेत, ते होत नाहीयेत. माझ्या भाषेमधला जो टोन आहे, त्याच्यामध्ये काही प्रादेशिक लहेजा जो आहे, तो कमी करायचा आहे मला, तो होत नाहीये. आलं लक्षात? माझं इंग्रजी कम्युनिकेशन थोडंसं सुधारायचं आहे, ते होत नाहीये. अशा पद्धतीचे जे काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील, आलं लक्षात? जो बदल करायचा आहे, त्याची एक छोटीशी लिस्ट आपण बनवूया. आपण ती लिस्ट बनवल्यानंतर त्याच्यावर काम कसं करायचं? त्या लिस्टवर अनुसरून या ठिकाणी आपण एक बघायचं त्याच्यामध्ये, की यातलं सगळ्यात सोपं काम कुठलं आहे? लगेच चालू करण्यासारखं. प्रायोरिटी ठरवू आपण त्याच्यामध्ये. त्याला करायला सुरुवात. आपल्याला मुळातच काय झालंय, की करू सगळंच शकतो, पण सांगणारं कोण नाही म्हणण्यापेक्षा आपणच ते या ठिकाणी वापरलेलं नाही किंवा आपण त्या गोष्टी या ठिकाणी काळजीपूर्वक बघितलेल्या नाहीत, हे लक्षात घ्या. त्यामुळं पहिलं काम, की आपण स्वतःला ट्रेन करण्यासाठी पहिल्यांदा बदल काय करायचा आहे हे लिहून काढा. लिहून झाल्यानंतर लगेच आपल्याला त्याची प्रायोरिटी ठरवायची आहे आणि प्रायोरिटी ठरवल्यानंतर ॲक्शन मोड. छोट्या-छोट्या गोष्टी म्हणजे पहिलं एन्व्हायर्नमेंट क्रिएट करा. पुस्तकं वाचायची आहेत, तर वाचायची पुस्तकं तुमच्या समोर सातत्याने दिसतील याचा विचार करूया. मोबाईलची सवयी कमी करायची आहे, तर त्याच्यामध्ये काल जसं सांगितलं ग्रे स्केल बनवा. त्याचं या ठिकाणी त्याला बोरिंग कसं बनवता येईल, नोटिफिकेशन कसे ऑफ करता येईल याच्यावर प्रयत्न करा. नवनवीन कामं शिकायची आहेत, तर जिथं शिकायला मिळेल आपल्याला कामं, अशा एन्व्हायर्नमेंटमध्ये राहायची सवयी करा. आपल्या आजूबाजूच्या मित्रांच्या मध्ये नकारार्थी विचाराची जास्त मित्र असतील, सातत्याने निगेटिव्ह बोलणारे मित्र असतील, नको त्या गोष्टींवर चर्चा करून वेळ वाया घालवणारे मित्र असतील, तर त्यांना अव्हॉइड करण्याचा प्रयत्न करूया. कारण सगळ्यात महत्त्वाचा पहिलं प्रिन्सिपल जे आपण या ठिकाणी करिअर कट्ट्याच्या करिअर संस्थेच्या ट्रेनिंगच्या पहिल्या दिवसामध्ये शिकतो, ते असं असतं लक्षात घ्या, की इतर लोकांच्या अब्सेन्समध्ये मी बोलतो का? एखादी व्यक्ती माझ्यासमोर हजर नाहीये आणि त्या व्यक्तीविषयी मी ज्यावेळेला बोलतो, त्यावेळेला नेहमी लक्षात ठेवा, त्यावेळेला त्या व्यक्तीविषयी तुम्ही चांगलं बोलण्याची शक्यता फक्त 5% असते.
आणि 99 म्हणजे 95% वेळा तुम्ही काय बोलता, ही व्यक्ती हे चुकीचं करते, ही व्यक्ती त्याविषयी असं बोलते, ही व्यक्ती त्याच्याविषयी या ठिकाणी या पद्धतीने बोलत असते, त्याच्यामध्ये या वाईट सवयी आहेत. याचा उहापोह करण्यामध्ये तुम्ही जितका वेळ खर्च करता, कालांतरानं तुमच्या लक्षात येईल, की सारखं-सारखं त्याच्याविषयी बोलता-बोलता हे गुण माझ्यामध्ये आलेले आहेत. म्हणजे ही समोरची व्यक्ती भांडणं करणारी आहे, भांडणं करणारी आहे, भांडणं करणारी आहे, असं वारंवार सांगायचा प्रयत्न करणं म्हणजे या ठिकाणी नंतर आपल्या लक्षात अरे मी त्याच्यासारखं मी पण भांडायला लागलेलो आहे. त्याच्यासारखं मी पण राग व्यक्त करायला लागलेलो आहे. त्याच्यासारखं मी पण इकडची गोष्ट तिकडं आणि तिकडची गोष्ट इकडे करायला लागलेलो आहे, लक्षात घ्या. आपला प्रयत्न काय चाललेला असतो बऱ्याच वेळा लक्षात असं अशा घटनांमधनं घडतं काय हे समजून घ्या पहिल्यांदा. अशा घटनांमध्ये आपण असा प्रयत्न करत असतो किंवा एखादी व्यक्ती असा प्रयत्न करत असते, की तुमची किती काळजी आहे हे सांगण्याच्या नादामध्ये दुसऱ्याविषयी या ठिकाणी ज्यावेळेला नकारार्थी बोललं जातं, त्यावेळेला ही गोष्ट लक्षात ठेवा, नेहमीच लक्षात घ्या, की तुमची पाठ फिरली, की तुमच्याविषयी देखील अन्य व्यक्तींच्या समोर असंच बोलण्याचा प्रयत्न ती व्यक्ती करणार आहे. त्यामुळे किती त्या गोष्टींना महत्त्व द्यायचं, किती या गोष्टीमध्ये अडकून राहायचं, हेही तुम्हाला समजायला पाहिजे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे ओव्हरनाईट होणारा चेंजेस नाही आहे, लक्षात घ्या. ती व्यवस्था बनवावी लागेल. माझा वारंवार प्रश्न काय? व्यवस्था बनवावी लागेल आणि प्रोसेस एन्जॉय करावी लागेल. म्हणजे बदल जो आहे तो बदल एन्जॉय करावा लागेल, तर तो आवड निर्माण होईल आणि आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं, सहज सुंदर पद्धतीनं आपलं जे गोल आहे ते अचीव्ह करू शकतो, लक्षात घ्या. अधिकारी बनण्याचं स्वप्न, मला हे नाही कळत आहे, की अधिकारी बनण्याचं स्वप्न म्हणजे काय? तर तुम्ही उत्कृष्ट व्यवस्थापन करणारे, उत्कृष्ट प्रशासन हाताळणारे, एक चांगलं व्यक्तिमत्व, नेतृत्व घडावं ही अपेक्षा असते. आता ज्यावेळेला तुम्ही कोचिंग सेंटरमध्ये जाता, हजार-हजार, 2-2 हजार प्रश्नांची तयारी करून घेतली जाते. पुस्तकात वाचायचं, उत्तरं बघायची, पाठ करायची, लिहायची, त्याचं लॉजिक याच गोष्टींवर काम करता आणि मग ज्यावेळेला मेन्स पास करून इंटरव्ह्यूला येतात, त्यावेळेला बाहेर पडता. याचा अर्थ काय होतो? यू-पी-एस-सी स्पष्ट काय म्हणते लक्षात घ्या. यू-पी-एस-सी इज नॉट अ नॉलेज टेस्टिंग एक्झाम. इट इज अ पर्सनॅलिटी टेस्टिंग एक्झाम. म्हणजे काय? ते तुम्हाला किती येतं हे तपासणारी परीक्षाच नाहीये. ते व्यक्तिमत्व विकासाची परीक्षा आहे, लक्षात त्याच्यावरती. तुम्हाला इंजिनियर बनायचं आहे, म्हणून तुम्ही जेईचा अभ्यास कराल. डॉक्टर बनायचं आहे, मग त्या एंट्रन्सचा अभ्यास कराल तुम्ही त्याच्यामध्ये. इतका अभ्यास करून घेतला जातो 11वी-12वीच्या मुलांच्या कुठे हे लक्षात घ्या. आणि त्या अभ्यासामध्ये, त्या वयामध्ये तुम्हाला थोड्या व्यायामाची गरज आहे, सायकलिंगची गरज आहे, फुटबॉल खेळण्याची गरज आहे, थोडंसं इतर या ठिकाणी पुस्तकं वाचण्याची गरज आहे. या सगळ्यांपासून बाजूला जाऊन तुम्ही अशा पद्धतीचे इंजिनिअर बघता, की हा डेटाबेस आहे, या डेटाबेसमधले क्वेशन्स आहेत आणि हे त्याचे आन्सर्स आहेत. आणि या फॅक्ट म्हणजे काही जाहिरातीच आहेत अशा त्याच्या लक्षात घ्या, की म्हणजे मला धन्य त्या पालकांच्या बद्दल वाटतं, की नावाच्या जाहिरात करत असतानाच केली जाते, की इंजिनिअर बनवणारी फॅक्टरी, डॉक्टर बनवणारी फॅक्टरी अशी जाहिरात केली जाते आणि आई-वडील अभिमानाने सांगतात, की आमची मुलं या ठिकाणी अशा फॅक्टरीमध्ये आपण टाकलेली आहे, जिथनं हे उत्कृष्ट प्रॉडक्ट बनून बाहेर पडेल. असं वाटतं का, की एकतर्फी डेव्हलपमेंट ही चाललेली आहे का? म्हणजे इंजिनिअर फिजिकली फिट असून चालणार नाही, नसला तर चालणार आहे का आपल्याला? तो फिजिकली फिट असणंही गरजेचं आहे. त्याची देखील पर्सनॅलिटी चांगली असणं गरजेचं आहे. त्याला त्यांनी वेळ देणं गरजेचं आहे आणि त्या लाईफ मूव्हमेंट एन्जॉय करणं गरजेचं आहे. त्यामुळे 2 गोष्टी आजच्या लेक्चरमधल्या महत्त्वाच्या आहेत, लक्षात घ्या. एक पहिली गोष्ट, बदल करायचा असेल तर दररोज 1% बदल करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, बदल करायचा असेल तर टार्गेट ठेवू नका, उद्दिष्ट ठेवू नका, तर तुम्ही सिस्टम बनवा. व्यवस्था बनवा. छोटा-छोटा बदल दररोज थोडा-थोडा करण्याची व्यवस्था बनवा त्याच्यामध्ये आणि व्यवस्था बनवल्यानंतर या ठिकाणी त्याच्यावर कृती करा. व्यवस्थेमध्ये सातत्य असणं गरजेचं आहे. हे सातत्य तुम्हाला लागलेली सवय चांगली आहे, लक्षात घ्या. दररोज 6:55ला येणं. काही झोपेतूनच असतील मला वाटते, बिछाण्यामध्येच पडून असतील, मोबाईलमध्ये लावून ऐकत असतील फक्त, कारण दररोज इथं प्रेझेंटी दिसली पाहिजे. अशी काही मंडळी तुमच्यातली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण आज फक्त लॉग इन करणारे, कदाचित उद्या या ठिकाणी फ्रेश होऊन बसतील. त्याच्यानंतर कदाचित थोड्या दिवसानंतर ते या ठिकाणी व्हिडिओ ऑन करतील. कदाचित थोड्या दिवसानंतर त्याच्या नोट्स बनवायला लागतील. कदाचित थोड्या दिवसानंतर या ठिकाणी दररोजच्या टास्कवर कृती करायला लागतील आणि कदाचित 365व्या दिवशी असं असेल, की त्यांना वाटेल, की आता हे लेक्चर चांगले आहेत आणि आपण ऐकले पाहिजेत. मग पाठीमागची रेकॉर्डिंग ऐकत बसतील. एक-एक गोष्ट जी घडत जाते लक्षात त्याच्यावर, ही फार महत्वाची असते. एका वर्षामध्ये तुम्हाला काय घडवायचं आहे, हे टार्गेट जरी ठेवलं, तरी मोटिव्हेट होऊन करू नका. म्हणजे एक भाषण ऐकलं म्हणून मी केलं, याच्यापेक्षा महत्वाचं मी सिस्टम बनवली. मला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. मॅनेजमेंटमध्ये एक एलिफंट ईटिंग टेक्निक नावाचा प्रकार आहे. म्हणजे काय, की मोठी मोठी उद्दिष्ट जर पूर्ण करायची असतील, तर त्याचे छोट्या-छोट्या पार्टमध्ये या ठिकाणी विभाजन केलं जातं आणि ते विभाजन करून एक-एक भाग त्याच्यातला या ठिकाणी संपवला जातो.
या पद्धतीनं मोठे उद्दिष्ट, मोठे बदल स्वतःमध्ये घडवायचे असतील, तर ह्या सवयींची सुरुवात जी आहे, ती छोट्यापासून होते म्हणजे ऑटोमॅटिक. आणि याचा परिणाम काय झालाय तुमच्या लक्षात ठेवा. तुमचा मोबाईल उघडा कधीही आज दिवसभरामध्ये आणि जे अकॅडमिक कोर्सेस तयार झालेले आहेत, त्या कोर्सेसमध्ये बघा, असे कोर्सेस आता यायला लागलेत, की दररोज 15 मिनिटं द्या, एआयचं नॉलेज वाढवा. दररोज 10 मिनिटं द्या, कम्युनिकेशन स्किल वाढवा. दररोज 10 मिनिटं द्या, प्रॉडक्ट सेलिंग वाढवा. दररोज 5 मिनिटं द्या आणि तुमच्या मार्केटिंगचं या ठिकाणी ज्ञान वाढवा. हे काय 10 मिनिटं, 5 मिनिटं, 15 मिनिटं काय येत आहे ते कॅप्सूल? कारण सगळ्यांनाच हे लक्षात आलं, की तुम्हाला जर ही हळू-हळू सवय लागली त्याच्यामध्ये सातत्य राहिलं, तर तुम्ही फार मोठे रिझल्ट्स या माध्यमातून या ठिकाणी मिळवू शकता. आणि हे रिझल्ट मिळवायचे असतील, तर आता याच पद्धतीचं प्रॉडक्ट मार्केटमध्ये इतर या ठिकाणी कंपन्यांनी किंवा सर्व्हिस प्रोव्हायडरने आणायला सुरुवात केलेली आहे. हा बदल बघा, म्हणजे वाऱ्याची दिशा या ठिकाणी ओळखणं गरजेचं असतं. समाजामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बदल होतोय, तर आपण देखील या ठिकाणी त्याला स्वतःला ॲडजस्ट करून घेतलं पाहिजे. माइंडसेट डेव्हलप करणं म्हणजे काय? माइंडसेट डेव्हलप करत असताना समोरच्याने आपल्यावर काही गोष्टी इम्पोज करण्यापेक्षा, म्हणजे त्याने त्याची व्यक्तिमत्व, त्यांनी त्याच्या या ठिकाणी उद्दिष्ट आपल्या मनावर या ठिकाणी बिंबवण्यापेक्षा किंवा त्याचा या ठिकाणी आपल्यावर परिणाम होण्यापेक्षा आपण आपले ठरवूया, कुठं जायचं आहे, कशा पद्धतीनं जायचं आहे आणि त्यासाठी मला आवश्यक असणारे स्किल माझ्यामध्ये जर आत्मसात करायचे असतील, तर काय करावं लागेल? या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आपण पुढे जाऊया. यशनं आता सांगितलं सिको ॲप. असे बरेच ॲप आहेत. आलं लक्षात? की ज्या ठिकाणी तुम्ही थोड्या-थोड्या गोष्टी या ठिकाणी दररोज शिकू शकता. म्हणजे स्किल डेव्हलपमेंट याचा अर्थ असा नाही की तुम्ही सगळं सोडायचं आणि एक 6 महिन्याचा कोर्स कंप्लीट करायचा, वर्षाचा कंप्लीट करायचा. दररोज एक-एक स्किल आत्मसात करणं. 1 महिन दर महिन्याला एक स्किलचा आपला टास्क होता लक्षात आहे. किती लोकांनी कंप्लीट केलं माहिती आहे मला त्याच्यामध्ये. काय टास्क होता त्याच्यामध्ये? दररोज एक. म्हणजे मला टू व्हीलर चालवायला शिकलो. मुलींच्या बाबतीमध्ये स्किल असू शकतं. फोर व्हीलर चालवायला शिकलात, हे स्किल असू शकतं. त्याच्यानंतर फोर व्हीलरचा मेंटेनन्स थोडाफार शिकलात. पंक्चर झालं तर स्टेपनी बदलायला शिकलात, हे लक्षात घ्या. हे तुमचं स्किल असू शकतं. पुस्तकं वाचल्यानंतर त्याच्यावरची समरी प्रेझेंट करायला शिकलात, हे तुमचं स्किल असू शकतं. डिबेटमध्ये, कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायला शिकलात, हे तुमचं स्किल असू. स्किल हे कोणत्याही पद्धतीचं असेल, पण सातत्यानं तुम्ही अचीव्ह करण्याची सवय लावली का? म्हणजे तुमच्या सिस्टममध्ये आज थांबत असताना लक्षात घ्या, की तुमच्या सिस्टममध्ये हे भाग आहेत का? की आज ठरवले मी मला ह्या 5 गोष्टी करायच्या आहेत. मग 5 गोष्टीमध्ये मला पुस्तक वाचायचं आहे. मला या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा रायडर बनायचा आहे. मला चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी प्रेझेंटर बनायचं आहे. मला चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप, अशी कुठलीही 5 सिस्टम ठेवल्या. मग त्याच्यावर मी दररोज थोडं-थोडं वेळ कसा देतो हे ठरवणं. तुमच्या या प्रवासामधला एक महत्त्वाचा टप्पा करियर कट्टा आहे. तुमच्या या प्रवासाची सुरुवात दररोज सकाळी 6:55 ला होते, हे लक्षात घ्या. दररोज सकाळी 6:55 ला स्नेहाचं एक फ्लायर येतं, वेदिकाचं एक फ्लायर येतं. त्याच्यानंतर या ठिकाणी मला वाटतं माधवीचं एक फ्लायर येतं. या 3 फ्लायर आपल्याला वाचायला किती मिनिटं लागतात? जास्तीत जास्त 5 मिनिटं लागतात. म्हणजे ही सवय दररोज 5 मिनिटं या कामासाठी दिली. म्हणजे करंट अफेअर्स तुम्हाला समजले, स्टार्टअप डिक्शनरी तुम्हाला समजली आणि आजच्या लेक्चरमध्ये काय झाले याचे बुलेट्स पॉईंट तुम्हाला समजले. 5 मिनिटं याच्यासाठी दिली. दुसऱ्या टास्कला सुरुवात करतोय. मग तुम्हाला काय करायचं की कॉलेजमध्ये जायचा जो प्रवास आहे, या प्रवासामध्ये मी दररोज 10 मिनिटं जातो, काय करता येईल? गाणी ऐकत जातो, व्हिडिओ बघत जातो. तर व्हिडिओ बघत जाण्यापेक्षा मी आजूबाजूचं ऑब्झर्वेशन करणं आणि दररोज त्याच्यावर 10 ओळी लिहिणं करू शकतो का? काही 10 ओळी लिहायच्या. पहिल्या 10 ओळी आणि 300 दिवसानंतरच्या 10 ओळी याच्यात फार फरक पडतो. पण आजचा एक प्रसंग 10 ओळीमध्ये लिहायचा. ऑडिओ टाइप करा. म्हणजे आपण म्हणतो ना जीबोर्डचा वापर करायचा आणि व्हॉईस टायपिंग करून घ्यायचं, तसं करा. काही हरकत नाही त्याच्या पद्धतीनं. पण ही सवय, मग हे तुम्हाला लेखक बनायचं असेल तर अशी काहीतरी बघायचं त्याच्यावर लिहायचं. हे लक्षात त्याच्यावर. ही सवय लागेल. प्रॉब्लेम शोधायची सवय. उद्योजक बनायचंय. दररोज कुठं प्रॉब्लेम दिसतोय, तो कसा सोडवता येईल? म्हणजे आता युद्धामुळे गॅसची टंचाई निर्माण झालेली आहे. ती होण्याची शक्यता अजून वाढते किंवा नाही माहित त्याच्यामध्ये. तर याच्यात लगेचच या ठिकाणी काही उद्योजकांनी काय चालू केलं? इलेक्ट्रिक शेगडी आणली. इलेक्ट्रिक शेगडी कॉम्बिनेशन आहे, ते लक्षात घ्या. की या ठिकाणी वेगळे-वेगळे बायोमास पॅलेट जे आहेत, ते पॅलेट जाळण्यासाठीची ती शेगडी असते आणि मग त्याला छोटासा फॅन लावला, म्हणजे धूर येणार नाही आणि व्यवस्थित चालेल सगळं पाहिजे. लगेच मार्केटमध्ये त्यांनी विकायला पण सुरुवात केली त्याच्यापाशी. म्हणजे युद्ध चालू होऊन आताच्या परिस्थितीला येईपर्यंत मीडियामध्ये येणाऱ्या युद्धाच्या बातम्या, यांनी त्याला काय केलं, त्यांनी काय केलं, काय, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये टाइमपास करण्यापेक्षा त्यांनी येणाऱ्या परिस्थितीचा अंदाज घेतला, प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणलं, पुढे गेले. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कपॅसिटी तुमच्यामध्ये डेव्हलप करायचे आहे. तर अचानकच मोठे प्रॉब्लेम घेऊ नका, युद्ध सोडवायला लगेच जाऊ नका, लक्षात घ्या. पहिलं काम आपल्या आजूबाजूला दिसणारे प्रॉब्लेम, म्हणजे ही सवय लावा. दररोज मला दिसणाऱ्या आजूबाजूच्या परिस्थितीमधला एकतरी प्रॉब्लेम मला सोडवायचा आहे. म्हणजे 1% पर्सनॅलिटी बदलाचं चॅलेंज आपण स्वतःला देऊया.
आपण दररोजच्या सवयी ज्या बदलतात त्याचं नोटिंग करूया. कुठल्या गोष्टीमध्ये बदल करायचा आहे ते लिहून काढूया आणि ते उद्दिष्ट अचीव करण्यासाठी सिस्टम बनवूया, व्यवस्था बनवूया. हे फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. तर आजच्या दिवसामध्ये सहभागी सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार आणि आपण इथं थांबतो. धन्यवाद.